लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी खरं तर ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मध्य रेल्वेवर मध्यरात्रीपासून 3 दिवसांच्या मेगा ब्लॉकला सुरुवात झाली आहे। त्यामुळे 3 जून पर्यंत अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। शिवाय शेकडो लोकल फेऱ्या सुद्धा रद्द असतील। त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असंही आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलंय। विशेष म्हणजे ज्या कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं शक्य आहे त्यांना तशी मुभा द्यावी असंही आवाहन रेल्वे प्रशासनानं मुंबईतल्या कंपन्यांना केलंय। आपण सध्याची ही परिस्थिती पाहतोय, किती भयंकर गर्दी सध्या लोकल पकडण्यासाठी या लोकांची होते। 2 जून पर्यंत लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द असतील। शिवाय अनेक लोकल सुद्धा रद्द असणार आहेत। त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता कर्मचाऱ्यांना जर वर्क फ्रॉम होम देणं शक्य असेल तर कंपन्यांनी तसं करावं। शिवाय अतिशय जास्त गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन सुद्धा रेल्वे प्रशासनानं केलं। तर आपण पाहू शकतोय ही दृश्य आहेत स्टेशन्सवरची। एकीकडे लोकल पकडण्यासाठी लोक गर्दी करतायत, दुसरीकडे या ठिकाणी अनेक लोक प्रतीक्षेत आहेत। या ठिकाणी गाड्यांसाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या सुद्धा खरं तर रद्द करण्यात आलेल्या आहेत। लोकल फेऱ्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि यामुळे प्रवाशांना याचा त्रास होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं बेस्टची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। मात्र तरी सुद्धा रेल्वेनं जाणाऱ्यांची संख्या मोठी असते आणि त्याचा हा त्रास आता नागरिकांना होणार आहे। पहिला ब्लॉक ठाणे 63 तासांचा विशेष ब्लॉक। ब्लॉकचा कालावधी गुरुवार मध्यरात्री 12:30 ते रविवार दुपारपर्यंत। दुसरा ब्लॉक CSMT 36 तासांचा विशेष ब्लॉक। ब्लॉकचा कालावधी शुक्रवार मध्यरात्र 12:30 ते रविवार दुपार 12:30 वाजेपर्यंत। ब्लॉक कालावधीत CSMT ते वडाळा रोड दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्ग, CSMT आणि भायखळा दरम्यान अप आणि डाऊन जलद धीम्या मार्गावर लोकल सेवा उपलब्ध नसेल। शुक्रवारी मध्य रेल्वेवरील 161 लोकल फेऱ्या रद्द असतील। शनिवारी 534 लोकल फेऱ्या रद्द तर 613 लोकल अंशतः रद्द असतील। रविवारी 235 लोकल फेऱ्या रद्द असतील। 270 लोकल फेऱ्या अंशतः रद्द असतील। शुक्रवारी 4 रेल्वेगाड्या रद्द असतील। 11 रेल्वेगाड्या अंशतः रद्द असतील। शनिवारी 37 रेल्वेगाड्या रद्द असतील। 31 रेल्वेगाड्या अंशतः रद्द असतील। रविवारी 31 रेल्वेगाड्या रद्द तर 80 रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत। आता अर्धा ते 1 तास झाला मी अमरावतीवरून आलेलो आहे। काही शासन आणि प्रशासनाच्या कामानिमित्त मंत्रालयाने मला खारघरला जायचं आहे, परंतु लोकलमध्ये एवढी प्रचंड गर्दी आहे की त्याच्यामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना किंवा कामगार लोकांना किंवा शासकीय सेवेमध्ये असताना फार अडचण जातोय। मी रबाळेवरून आलेलो आहे इकडे कामावरना आणि आता इथे लोकांचे पुष्कळ हाल झालेले आहेत आणि 3 दिवस तर हे हाल त्यांना सोसावेच लागणार आहेत आणि गर्दी एवढी प्रचंड आहे की माणसाला घुसायची मारामारी आहे इथे। मी नाही म्हटलं तरी अजून अर्धा 1 तास झाला इथंच उभा आहे मी। अजून ट्रेन भेटलेली पण काही गर्दी असल्यामुळे चढता येत नाही आणि एकच प्लॅटफॉर्मला जास्त ट्रेन आहे येतात ते, दुसऱ्या प्लॅटफॉर्मला काही ट्रेन आहे नाही अजून।